नमस्कार, मी नंदा राऊत ब्लॉगमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे। मागे आपण सूक्ष्मदर्शक म्हणजे काय, तसेच सूक्ष्मदर्शकाचे भाग, उपयोग व त्याबद्दलची माहिती बघितली होती। आज आपण बघत आहोत 3 प्रकारचे सूक्ष्मदर्शक, कंपाऊंड, बायनॅक्युलर आणि डिजिटल। तर चला तर मग आपण बघूया आज। हा आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप। कंपाऊंड मायक्रोस्कोपला एकच आयपीस असतं, एकच आयपीस आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्स 4 असतात। तसेच इथे खाली तुम्हाला मिरर दिसत असेल। हा जो मिरर आहे, आपल्याकडे बायनॅक्युलरमध्ये आपण काय बघतो, तिथे लाईट असतो, इथे लाईट नसतो, इथे असतो मिरर। या मिररवर जो लाईटचा प्रकाश पडतो तिथून हे रिफ्लेक्ट होतं। तुम्हाला स्लाईडवर जे काही आहे ते तुम्हाला आयपीसद्वारे दिसतं। इथे दिसतंय हां, आणि याने तुम्ही या नॉबनी तुम्ही, हा आहे कोर्स ॲडजस्टमेंट नॉब। हे कोर्स ॲडजस्टमेंट नॉब काय, याने ऑब्जेक्ट लेन्स वर खाली होत आहे। हा आहे फाईन ॲडजस्टमेंट नॉब, याने डायफॉर्म वर खाली करता येतं। इकडे मागच्या साईडला स्टेज ॲडजस्टमेंट असतो। ठीक आहे, ओके। आता मी तुम्हाला बायनॅक्युलर मायक्रोस्कोप दाखवते। आपण बघितलंच आहे बायनॅक्युलर मायक्रोस्कोप। हा बघा, याला 2 आयपीस असतात, ऑब्जेक्टिव्ह लेन्स, इथे लाईट असते आणि हे याचं ब्राईटनेस कमी करण्यासाठी ॲडजस्टमेंट असतं, लाईट ॲडजस्टमेंट सेम आहे। हा बायनॅक्युलर मायक्रोस्कोप आहे। यानंतर आपण बघणार आहोत डिजिटल मायक्रोस्कोप। हा आहे डिजिटल मायक्रोस्कोप। हा बायनॅक्युलर मायक्रोस्कोप सारखाच असतो, पण याच्यामध्ये जे आपण बघतो हे जसे लेन्स आहे, ते लेन्स असतात। इथे हे आयपीस आहे, हे ऑक्युलर लेन्स आहे। सेम टू सेम बायनॅक्युलर सारखाच असतो हा, फक्त याला इथे LCD जोडलेला असतो। जी पण तुम्हाला आता या आयपीसमधनं तुम्ही जे पण बघाल ते तुम्हाला या स्क्रीनवर बघता येतं। बाकी इथे सेम हे इल्युजनसाठी हे लाईट्स असतं। याला ॲडजस्टमेंटसाठी या साईडला नॉब दिलेलं असतं। या नॉबनी इथे आपण हे लाईट ॲडजस्टमेंट करू शकतो। कोर्स ॲडजस्टमेंट याने होतं, फाईन ॲडजस्टमेंट, स्टेज ॲडजस्टमेंट हे सेम। फक्त याला LCD दिलेला असतो, त्याच्यावर तुम्ही या स्क्रीनवर जे आपण आयपीसनी बघतो आहे ते त्यावर पिक्चर तुम्हाला दिसतं आणि तुम्हाला ते सेव्ह पण करता येतं। आता या डिजिटल मायक्रोस्कोपमध्ये मी स्लाईड ठेवलेली आहे आणि त्या स्लाईडचा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला LCDमध्ये दिसतं आहे। जे आयपीसनी आपण बघतो आहे तेच तुम्हाला या LCDमध्ये दिसतं आहे। मी तुम्हाला स्क्रीन हे हलवून दाखवते। हे बघा, अशा पद्धतीने मी स्लाईड हलवते आहे, तशा प्रकारे तुम्हाला या स्क्रीनवर सेल बघता येतात। ओके, तर मित्रांनो, हे होते मायक्रोस्कोपचे 3 प्रकार। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत आपण भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।